तू अचानक माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं. नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या अफलातून एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, मध्यंतरी आपल्या सुपरहिट मालिकांमध्ये खूप काही घडून गेले. प्रेक्षक हो, तुमची अत्यंत लाडकी मालिका लक्ष्मी निवास यातील प्रत्येक चढ उतार जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. श्रीनिवासला वास्तुशांतीचे गोड स्वप्न पडते. घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती. हे सगळ्यांनी इकडे बघा, सेल्फी काढूया. हे थांब थांब धामे. अगं आई कुठे आहे? कुठे गेली? लक्ष्मी 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 लक्ष्मी. लक्ष्मीला स्वप्नात पाहिलेला प्रसंग सांगताना श्रीनिवास मध्येच भावुक होतो. अगं लक्ष्मी. झालं का वास्तुशांतीचं स्वप्न पाहून? हो झालं. अगं आई, तू, मी, आपली मुलं. श्रीनिवास लक्ष्मी समोर एक चिंता व्यक्त करतो. मी आपल्या गृहप्रवेशाचं स्वप्न गेली अनेक वर्ष रोज न चुकता पाहतोय लक्ष्मी. पण मला सांग, माझं हे स्वप्नच नाही ना ग राहणं. आपलं घर मी खरंच बांधू शकेन ना? लक्ष्मी त्याला आधार देत त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करते. अहो, आपण आजपर्यंत कमी का अडचणींना तोंड दिलंय. तिच्याही डोळ्यात हक्काच्या घराचं स्वप्न तरळत असतं. तुम्ही बघा, लवकरच आपण स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जाऊ, आपल्या मुलांबरोबर, नातवंडांबरोबर. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुढे श्रीनिवास भविष्यातील योजनेबद्दल लक्ष्मीला सांगतो. पण आता आवरा, चला फेरी मारायला जायचंय. हा, हे लक्ष्मी, हे बघ, अगं लवकरच मी रिटायर होतोय. त्यानंतर मला माझ्या फंडाचे पैसे मिळतील आणि त्यातून आपलं घर बांधण्याचं स्वप्न आपण पूर्ण करूयात. नाही हा, यावर लक्ष्मी जबाबदाऱ्यांची क्रमवारी ठरवते. त्या पैशांनी आधी लेकींची लग्न पार पाडू, मग घर बांधायचाही विचार कर. श्रीनिवास भावुक होतो आणि भूतकाळातील कटू आठवणींचा फ्लॅशबॅक सुरू होतो. नाही लक्ष्मी, तुझा शब्द पाळणं हे आपल्या मुलींच्या लग्ना इतकंच महत्वाचं आहे. आम्ही आमच्या लेकीच्या लक्ष्मीच्या सुखासाठी ही पूजा करतोय. आमची लेक म्हणजे आमच्या डोक्यावरचा फेटा आहे. आमच्या लेकीला सुखाने नांदवा. यांना यांच्या मुलीचं भारी कौतुक, पण ती फिरते दुसऱ्या बरोबर. ती आमची लेक आहे आणि आमची लेक आमच्या शब्दाबाहेर नाही. बाबा, मला माफ करा, पण मी ह्यांच्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून लग्न केलं. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाही आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? निवास, निवास, बरोबर बोललात दादा. नाहीये श्रीनिवासचं हक्काचं घर, पण एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलू. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही, तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा. लक्ष्मी श्रीनिवाससाठी हक्काचं घर किती महत्वाचं आहे हे त्यातून स्पष्ट होतं. तुझा शब्द पाळणं हे माझं कर्तव्य आहे लक्ष्मी. जर तू हरलीस ना, तर मीही हरेन. पती पत्नी मधील हा वार्तालाप ऐकतच राहावासा वाटेल, यात तीळ मात्र शंका नाही. तू माझ्या बरोबर आहेस ना लक्ष्मी? म्हणजे आपल्या मुलींची लग्नही होणार आणि आपलं घरही होणार. पण एका वेळेला एकच गोष्ट, हा, कारण ना तर तुम्ही कुबेराचे अवतारात, ना मी धन लक्ष्मी. बरोबर ना? लक्ष्मी, हे जे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना, त्यामुळे तू खूप सुंदर दिसतेस. लक्ष्मी निवास
बरं आता आवरायला घ्या. अहो जा म्हटलं. अहो जा. प्रेक्षक हो, सावळ्याची जणू सावली या मालिकेत आलेले चढ उतार तुम्हाला माहित नसतील तर कसं होईल. तिलोत्तमाने बुद्धिबळाचा डाव मांडलेला असतो. त्याच वेळी नील आणि ऐश्वर्या तिथे येतात. नाही, एक मिनिट. मी मॉम, राजकुमार दादा आणि नील मुंबईच्या प्लांटला जाऊन आले. नील जरा बिचकतच तिलोत्तमाला मुंबईच्या ऍडमिनिस्ट्रेशनने सारंग आणि सावलीच्या लग्नानिमित्त आयोजित केलेल्या रिसेप्शन पार्टीची माहिती देतो. आपल्या मुंबईचे ऍडमिनिस्ट्रेशन त्यांनी सारंग आणि सावलीच्या सारंगच्या लग्नाबद्दल त्यांनी रिसेप्शन पार्टी द्यायचं ठरवलं. जास्त ताण न घेता तिलोत्तमा निर्णय देऊन मोकळीही होते. पण चंद्रकांत काही महत्वाचे शब्द बोलतो. नाही म्हणून सांगा त्यांना. एक्झॅक्टली, मी पण हेच म्हणतेय. ऐश्वर्या, अगं ते मेहता साहेब सिनियर बोर्ड मेंबर आहेत, त्यांचं ऐकायला हवं. नील ऐश्वर्याला कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. काय गरज आहे त्यांना एवढं? ऐश्वर्या, तुला काय वाटतं हे आम्ही मुद्दामून करतोय? इतक्यात रागाने लाल झालेली तिलोत्तमा बुद्धिबळाचा डाव उलथून टाकते. वर्करची सेंटिमेंट जपणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचे सेंटिमेंट्स गेले खड्ड्यात. नाही सांगणं हाऊ डिफिकल्ट इज दॅट. नील तिलोत्तमाला आयोजनाची गंभीरता समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जगभरातून लोक येणार आहेत, त्यात VIP माणसं, कसं नाही बोलणार? एक्झॅक्टली. मी सुद्धा तेच म्हणते. या सगळ्यांच्या समोर मी हिला इंट्रोड्यूस करून देऊ, ही आमच्या मेंदळ्यांची सून आहे म्हणून. पण तिलोत्तमाचा अहंकार आपला फणा वर काढतो. आणि मी तिलोत्तमा मेंदळे, जिला माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुंदर गोष्टीच लागतात. इम्पॉसिबल. बघ आता तूच सांग, मी काय उत्तर देऊ? मला काय माहित. कॅन्सल कर, नाही म्हणून सांग. अमृता आणि यांच्यासारखा तुला सुद्धा तिचा पुळका आलाय का? नाही मॉम, कॅन्सल कर, नाही सांग. नील हतबल होतो. तिलोत्तमा नीलने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशा आविर्भावात तिथून निघून जाते. मंडळी, लाखात एक आमचा दादा या मालिकेतील नाट्यमय वळण तुम्हाला नक्कीच भुरळ पाडतील. धूर्त जालिंदरला त्याच्या मर्जीतल्या पत्रकाराचा रात्रीच्या प्रहरी फोन येतो. हे पत्रकार एवढ्या रात्री का फोन करते आम्हाला? काहीतरी मोठी भानगड दिसते. बोला पत्रकार साहेब, बोला. एवढ्या रात्री आठवण काढलीत? बरं झालं सांगितलं. बातमी आमच्यापर्यंत पोचली, पाकिट तुमच्यापर्यंत पोचल. ठेवा. जालिंदर शत्रुघ्नाच्या खोलीत जाऊन उद्याच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या मजकुराविषयी सांगतो. डॅडी, एवढ्या रात्री काय झालं डॅडी? चिरंजीव, तुमचा लग्नाचा बँड वाजण्याआधी तुमचा बँड वाजतोय बहुतेक. काय? आम्हाला त्या पत्रकाराचा फोन होता. त्या पेंट्याचा पॅरोल संपलाय. तो वेळेवर परत न गेल्यामुळे त्याला फरार घोषित केलाय. आणि ही बातमी उद्याच्या पेपरात येणार आहे. शत्रुघ्न सैरभैर होतो. पण कावेबाज जालिंदरने भविष्यात कराव्या लागणाऱ्या षडयंत्राचा आधीच विचार करून ठेवलेला असतो. डॅडी, आता काय करायचं? हुताशिनी पौर्णिमा म्हणजे? होळी. दरम्यान जगताप कुटुंबात तेजूच्या हळदीच्या तयारीची लगबग सुरू असते. इतक्यात सूर्याची नजर समीर उर्फ पिंट्याचा फोटो असलेल्या फरार या मथळ्याखाली छापून आलेल्या मजकुरावर पडते. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटतात. आणि आता जाता जाता मंडळी, नवरी मिळे हिटलरला मध्ये ऑफिसच्या व्यापात एकदा लीला गोळ्या घ्यायला विसरते.
ही बाब एजेच्या लक्षात येते. लीलाने खरंच गोळ्या घेतल्या नाहीयेत. आणि तो स्वतःच्या हातून तिला गोळ्या देतो. दुपारच्या गोळ्या घेतल्या नाहीस ना तू? लीला, हेल्थ पहिले, मग नंतर बाकीच्या गोष्टी. एजे तिचा हात हातात घेत तिला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवतो. थँक्यू. तू अचानक माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं. I'm a very lucky man to have you in my life. फार लकी आहे मी. असंच माझ्या बरोबर सदैव राहा. तणावपूर्ण वातावरणात आपुलकीचा सुगंध दरवळू लागतो. एजेचा प्रत्येक शब्द लीला आपल्या कानात साठवू लागते. मी माझं लाईफ तुझ्याशिवाय कधीच इमॅजिन करू शकत नाही. प्लीज मला सोडून एजे, मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. लीलाही भावूक होते आणि ती एजेच्या मिठीत विसावते. पण दुर्दैवाने हा प्रसंग लीलासाठी केवळ एक आभास ठरतो. लीला, आता गोळ्या घेतल्यास, आता घरी जाऊन आराम करायचा. पण मग काम? आज खूप काम केलंस तू. यू नीड रेस्ट. एजे आजारी लीलाला घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला देतो. मात्र दोघांच्याही मनाला एक क्षणाचाही विरह नकोसं वाटत असतो. हेही तितकंच खरं. एजे का मला घरी पाठवताय? मला माहितीये, खरं तर तुम्हाला पण मी इथेच थांबायला हवी. लीला, खरं तर मलाही वाटत नाही की तू घरी जावं, पण तू इथे राहिलीस तर आराम करणार नाहीस. एजे, मी इथे आराम करेन आणि तुम्हाला डिस्टर्ब पण नाही करणार. खरंच. विश्वा, मॅडमना घरी सोडून. तरी सुद्धा लटक्या रागाने लीला एजेचं म्हणणं ऐकते आणि घरी जाण्यासाठी निघते. प्रेक्षको, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आत्ताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.